तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीचं जर का उल्लंघन केलं तर याच्यामध्ये कठोर शिक्षेचे आपण त्या ठिकाणी प्रावधान ठेवले आहे. आणि तसंच या अधिनियमामध्ये जर का 3 वेळा हा सतत अपराध केला तर ते लायसन देखील आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करतो. वरील अधिनियमाच्या शिक्षेच्या तरतुदी आपण अतिशय कडक ह्या 2016 साली आपण त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे सदर अधिनियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर डान्स बारची संख्या त्या ठिकाणी कमी कमी होत गेली. नंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33 नुसार गठीत सार्वजनिक मनोरंजन नियमाखाली तरतुदीनुसार येणाऱ्या ऑर्केस्ट्रा व लाईव्ह म्युझिक करता त्या ठिकाणी परवाने देण्यात येतात. म्हणजे आपला 1951चा जो कायदा त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह म्युझिकचा परवाना देण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे. आणि अनेक ठिकाणी ह्या लायसन्सचा वापर करून चुकीचे कामं त्या ठिकाणी होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वारंवार त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून आता आपण जी सुधारणा करतोय की राज्यातील ऑर्केस्ट्रा आस्थापना ह्या देखील महाराष्ट्र आपण जो 2016 साली जो कायदा तयार केला महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांच्यामधील अश्लील नृत्यावर बंदी घालण्याबाबत व त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 या अधिनियमाअंतर्गत आणण्यासाठी आपण हे या ठिकाणी विधेयक या ठिकाणी आणतो आहे. त्यामुळे लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स म्हणजेच ऑर्केस्ट्राचे लायसन हे आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 या अधिनियमाऐवजी सन 2016च्या कायद्यामध्ये देण्यात येईल. यापूर्वी ऑर्केस्ट्रा व लाईव्ह म्युझिक कार्यक्रमांचे लायसन्स घेऊन त्याच्या आडून आस्थापनांमध्ये अश्लील नृत्य करण्याच्या प्रवृत्तीस आळा बसेल. तसेच सन 2016च्या अधिनियमातील शिक्षेच्या अधिक कठोर तरतुदी कारण 2016चा आपण जो कायदा केला त्याच्यामध्ये शिक्षेच्या ह्या तरतुदी ज्या आहेत त्या कठोर करण्यात आल्या. या तरतुदीमुळे लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स या आस्थापना देतील तो येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी लागू राहील. प्रत्यक्ष संगीत सादरीकरण याचा अर्थ हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात किंवा मद्यपान कक्षामध्ये वाद्यांचा किंवा ध्वनिमुद्रण साधनांचा वापर करून संगीतासह किंवा संगीताशिवाय एकतरी वैयक्तिकरित्या किंवा गटामध्ये केले जाणारे गाण्याचे सादरीकरण अशी व्याख्या या दोन्ही अधिनियमामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता भाऊ आपला जो प्रश्न आहे की अश्लील नृत्य म्हणजे काय, आपल्या याच्यामध्ये अश्लील नृत्य याचा अर्थ भारतीय दंड संहिता याच्या कलम 294च्या अर्थांगत आणि त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार अश्लील असेल असे नृत्य असं आहे. त्यामुळे पुढील प्रकारच्या नृत्यांचा समावेश होईल. जे नृत्य केवळ प्रेक्षकाच्या वैषयिक भावना उद्दीपित करण्यासाठी तयार केलेले असेल असे नृत्य, त्या नृत्यामध्ये लैंगिक कृती, कामोद्दीप हालचाली, लैंगिक सूचना करण्याच्या उद्देशाने किंवा डान्सरला लैंगिक समागम संधीची उपलब्धता सूचित करणारे अंगविक्षेप किंवा ज्या नृत्याच्या ओघात डान्सर त्याच्या तिच्या धनंद्रींना प्रदर्शन करीत असेल किंवा महिला असल्यास ती अर्धवस्त्रात असेल असा याचा अर्थ आपल्या कायद्याच्या अनुसार त्या ठिकाणी होतो. अध्यक्ष महोदय, म्हणूनच आज या सन 2016चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांच्यातील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 आपण सर्वांनी संमत करावे अशी मी आपणास विनंती करतो. तुम्ही संमतीवर येऊन गेलात. अध्यक्ष महाराज, सरकारचा हेतू चांगला आहे. जेवढे आपण कायदे कडक करतोय आणि आपण कायदे जेवढे कडक करतोय पण तेवढेच मार्ग काढणारी व्यवस्था पण खाली जन्माला येते. मी अनेकदा सांगतो की कुंपणच शेत खाते. त्या भागातला ठाणेदार जो PI असतो त्याची सगळी टीम असते. त्या टीमच्या आधिपत्याखाली हे सगळे अश्लील आणि अवैध धंदे चालताना आपण अनेक ठिकाणी आपल्या निदर्शनास आलेले आहे. अध्यक्ष महाराज, आता अलीकडे तर बार हा जो विषय आहे हा बाररूम तर आता आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळतो. इतक्या परवानग्या आपण देतोय बाररूमच्या, शाळेच्या बाजूला मंदिराच्या बाजूला आता बाररूम खेड्यापाड्यातही पोहोचले. आणि ही जी काही कालपर्यंत मोठ्या शहरामध्येच हे जे डान्स बार होते ते आता तालुक्याच्या पातळीवर पोहोचलेत आणि तिथेही आपल्याला या पद्धतीची व्यवस्था पाहायला मिळते असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. कधी कधी तर
आपल्या राज्यामध्ये दारूबंदी कायदा आहे. आता या दारूबंदी खात्याचं नाव आपल्याला बदलावं लागेल, दारू उघडा खाता करावा लागेल. आता बंदीचा विषय संपला. आता त्याच्यामुळे आपण या बिलामध्ये एक विशेषता असं आहे की महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्याकडून अश्लील नृत्य करून घेणं, त्यांच्यावर जबरदस्ती अत्याचार करणं, या व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढताना आपण चित्र पाहतोय. आणि म्हणून आपण कायदा आणत असताना या कायद्यामध्ये काही तरतुदी केल्या पाहिजेत. कारण की पोलीस विभाग जेव्हा या कायद्याचंच उल्लंघन करते, आपण फक्त बिअर बार, आपण ज्या डान्स बारचा जो मालक असतो त्याच्यावर आपण कारवाई करायची तरतुदी असतात. पण मगाशीच आपण पाहिलं असेल की बुलढाणा जिल्ह्यातल्या घटनेमध्ये एका बाईचं जे काही ते जळलेलं शरीर मिळालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी तिच्या भावावर, तिच्या वडिलावरच गुन्हे दाखल केलेत आणि ती 2-4 दिवसानंतर ती बाई पोलीस स्टेशनमध्ये आली. तर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करून मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं की त्यांना आता आम्ही निलंबित करतो आणि त्याच्यावर नंतर त्यांना सेवेतूनच मुक्त करायच्या बाबतचं आम्हाला कायदेशीर सगळ्या गोष्टी तपासून या सगळ्या कारवाई कराव्या लागतील, असं मुख्यमंत्री महोदय मगाशी उत्तर देत असताना सांगितलं. मला वाटतं की जेव्हा आपण कायदे कडक करतो, लोकहितासाठी करतो, महिलांच्या संरक्षणासाठी करतो, महिलांच्या प्रतिष्ठेसाठी करतोय, तर अशा वेळेस जेव्हा कुंपण शेत खाणारी व्यवस्था असते, जे रक्षकच भक्षक होतात, त्यांच्याबद्दलही सुद्धा या कायद्यामध्ये तरतुदी याव्यात अशी आमची भूमिका आहे. कारण की कायद्याचा धाक कायद्याचं रक्षण करणाऱ्यांच्या मनात राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे हे प्रकार वाढत चाललेले आहेत. एखाद्या भागामध्ये आजही मुंबई शहरामध्ये साटम साहेब आहेत, सगळेच आहेत तिथं, मुंबईचे आमदार आहेत, ठाण्यामधले आमदार इथं आहेत. आपण पाहिलं असेल की भिवंडी असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या भागामध्ये अनेक भागामध्ये अवैध डान्स बार आपल्याला पाहायला मिळतात. आता अवैध डान्स बार अगर एखाद्या भागात चाललेलं असतील तर विदाऊट पोलिसाच्या संरक्षणाशिवाय चालत नाही. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आपण जेव्हा कायद्याचं स्लोगन एवढं चांगलं दिलं, महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 यामध्ये आणखी सुधार करण्याचं विधायक आपण इथं कायदा आणतोय. आणि म्हणून माझी आपल्याला एवढी सूचना आहे की कायद्यामध्ये ही जी रक्षक व्यवस्था आहे, या व्यवस्थेवरही आपल्याला वचक ठेवता आला पाहिजे, जेणेकरून ही अवैध धंदेच चालले नाही पाहिजे. आणि कारण की अनेक आपण बारमध्ये पाहतोय की जेव्हा धाडी पडल्या जातात बाहेरच्या पोलिसांकडून, तर जेव्हा माहिती होते तर ते स्थानिक लोक, जे तुमचे पोलीस आहेत तेच त्यांना सांगतात की धाड पडणार आहे. आणि अनेक बारमध्ये आपण पाहिलेलं आहे की टीव्हीवर पाहतो आपण की त्या बारच्या याच्यामध्ये आतमधल्या याच्यामध्ये भिंतीमध्येच दुसरं एक रूम बनवलं जातं आणि त्याच्यात ते लपवले जातात, नाही तर भुयारामध्ये टाकले जातात, असं चित्र आपण पाहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की स्थानिक जे व्यवस्था असते, प्रशासनाच्या व्यवस्था असतात, यांच्यावरील लगाम कसं आपल्याला कसता येईल, त्या दृष्टिकोनातल्या तरतुदी ऑन द स्पॉट त्याला सेवेतूनच मुक्त करता आलं पाहिजे, जेणेकरून हा धाक असला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि म्हणून अशी तरतूद यावी. या कायद्याला विरोध करण्याचं कारण नाही. कारण की मला आठवतं की 2016 मध्ये जेव्हा कायदा बनत होता त्यावेळेस आम्ही होतोच सभागृहामध्ये, याच्यावर एक मोठी चर्चा झालेली होती. पण जे काही पळवाट काढली जात आहे त्या पळवाटीला पुन्हा अजून थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा आपला इथं आणतोय. पण जेव्हा कुंपण शेत खात आहे, संरक्षकच त्या ठिकाणी भस्मासूर होतात आहे, त्यांच्याच दृष्टिकोनातूनही सुद्धा पावलं उचलली पाहिजे आणि त्या पद्धतीच्या कायद्याच्या तरतुदी आल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. संजय केळकर. अध्यक्ष महोदय, मी या विधेयक क्रमांक 53 वर 1-2 सूचना करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे, आपण व्याख्या देखील सांगितली की अश्लील नृत्य याचा अर्थ काय. पण याच्याबरोबरच अध्यक्ष महोदय, निर्णया ठिकाणी जे हॉटेल, उपाहारगृह, मद्यपानची जी आहेत लायसन्स घेतलेली ऑर्केस्ट्राची, तर याच्याबरोबरच काही काळापुरती किंवा काही दिवसांकरता
निरनिराळ्या ठिकाणी पर्यटन स्थळावर हॉल घेतले जातात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एकत्र केलं जातं. सोशल मीडियामध्ये त्याच्या जाहिराती राजरोसपणे केल्या जातात आणि त्या ठिकाणी अश्लील नृत्याबरोबर ड्रग्ज, हुक्का हे सगळं काही होत राहतं अध्यक्ष महोदय. तर याचा आपल्याला अंतर्भाव करता येणार आहे की नाही, याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. आपल्या गेल्या वर्षामध्ये किती घटना घडल्या आहेत आपण बघितलं की तरुणींना अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आणि त्यांची ती एक कोड लँग्वेज असते त्याच्यामध्ये ते बरोबर जाणारे बरोबर त्या ठिकाणी जातात अध्यक्ष महोदय. तर त्याचा देखील याच्यामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे, कारण ती काही 365 दिवस नसतात, ती 2 दिवस 3 दिवस सॅटर्डे संडे अशा पद्धतीने अशा प्रकारचे या नृत्य चालतात हे या पब जे आहेत ते. तर त्याचा अतिशय कठोरपणे आपल्याला करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. आणि दुसरं की याच्यामध्ये ज्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हे चालतं ज्या ठाणेदाराच्या त्याच्यावर कुठली ना कुठली कारवाईची देखील या ठिकाणी प्रोव्हिजन असली पाहिजे अध्यक्ष महोदय. असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे, असं लोकांना वाटतं की त्याच्याच आशीर्वादाने हे क्लब चाललेले आहेत, अशा प्रकारचे ऑर्केस्ट्रा बार रात्री मध्यरात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत चाललेले आहेत. आणि त्याच्यामुळे कडक धोरण देखील याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था देखील झाली पाहिजे. एवढ्याच माझ्या या संबंधामध्ये 2 सूचना आहेत. चांगलं बिल या ठिकाणी सरकारने आणलं, स्वागत आहे. परंतु केवळ कायदे करून किंवा ऑर्केस्ट्रा लायसन्सच्या नियमामध्ये पळवाटा शोधणाऱ्यांना बंदी आणून महिलांची सुरक्षा खरोखरच सुनिश्चित होणार आहे का? वास्तविक परिस्थिती अत्यंत विदारक आणि गुंतागुंतीची अध्यक्ष महोदय. महिला केवळ पोट भरण्यासाठी पैशाची नितांत गरज म्हणून या क्षेत्रात काम करणे स्वीकारतात, मनापासून नाही, त्यांची आवश्यकता आहे म्हणून. गरिबी आणि रोजगाराचा अभाव ही यामागील खरी सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पोटाची भूक की कायद्याची हौस असं जर म्हटलं तर वाईट नाही आहे. डान्स बार किंवा ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या या महिला तिथे कोणत्याही आवडीने किंवा हौसेने जात नाहीत, तर केवळ आपली भूक भागवण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी पैसा मिळवणे हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. सरकारने या महिलांना पर्यायी आणि सन्मानजनक रोजगाराची ठोस व्यवस्था करून दिली आहे का? जर त्यांच्याकडे जगण्याचा दुसरा कोणताही पर्याय या ठिकाणी नसेल तर आपले कायदे हे त्यांना त्या ठिकाणी काम करणारे ठरणार आहेत का, सुरक्षा देणारे ठरणार आहेत का, की पुन्हा मरणाच्या दारात ढकलणारे ठरणार आहेत? दुसरा माझा या ठिकाणी प्रश्न असा आहे की या लायसन्सच्या नावाखाली होणाऱ्या पळवाटा बंद करून महिलांची खरोखर सुरक्षा होईल का? कायद्याच्या चौकटीतून बाहेर काढल्यामुळे या महिलांचे शोषण थांबणार आहे का? अधिक छुपे आणि भूमिगत धोकादायक होणार तर नाही? यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि दलाल जे आहेत त्यांच्या विळखात त्या अधिक सुरक्षित होणार आहेत का असुरक्षित होणार आहेत, याची शासन शाश्वती देणार आहे का? असे 2 मुद्दे माझ्या या ठिकाणी आहेत अध्यक्ष. सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 या अतिशय चांगल्या विधेयकाचे मी स्वागत करतो अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र हॉटेल उपगृह आणि माझं वेळच पूर्ण नाव घेण्यात चाललं जाईल अतुलजी, उपहारगृह मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबतचे हे जे विधेयक आहे अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या या सभागृहातल्या सदस्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डान्स बार विरोधी भूमिका अतिशय तीव्र आहे आणि मागील अनेक वर्षापासून सातत्याने डान्स बार बंदी झाली पाहिजे, डान्स बार महाराष्ट्रात सुरू करता आले नाही पाहिजे या संदर्भात महाराष्ट्राने अनेक कायदे केलेले आहेत. अनेक वेळा कोर्टाच्या माध्यमातून किंवा अस्तित्वातल्या कायद्यातले लूप होल शोधून आपण पाहतो अध्यक्ष महोदय की अनेक ठिकाणी डान्स बार सुरू राहतात. अध्यक्ष महोदय, एखाद्या ठिकाणी फाटलं असेल तर ते शिवल्यावर दुसरं कुठेतरी फाटतं, अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय. आणि या सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात की या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहे, त्या एका अमुक भागात डान्स बार सुरू आहेत. मग हे सुरू जे असतं त्याला निश्चितच कुठेतरी
आपली कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी या सिस्टीम मधलेच कुठले तरी लूप होल्सच्या मदतीने हे डान्स बार सुरू आहेत अध्यक्ष महोदय. निश्चितच यावेळेस ही जी एक्झिक्युटिव्ह यंत्रणा आहे ज्यांच्यावर डान्स बारचं नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे ती पोलिसांची यंत्रणा आहे आणि निश्चितच ही जबाबदारी पोलिसांवर फिक्स होते. परंतु ज्या वेळेस हे प्रकार घडतात तेव्हा त्या पोलीस यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे हे जे काही सादरीकरण आहे, ऑर्केस्ट्राच्या नावावर होणारं सादरीकरण आहे, त्याच्या लायसन्सवर जे अश्लील नृत्य चालतं त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण हा जो कायदा आणतोय तो अत्यंत स्वागतार्ह आहे अध्यक्ष महोदय. परंतु यातही लूप होल्स आहे अध्यक्ष महोदय. जसं की सुधीर भाऊंनी सांगितलं की एखादं नृत्य अश्लील आहे की नाही हे पोलिसांना ठरवायचं आहे. माझी एकच या निमित्ताने मंत्री महोदयांना विनंती आहे की डान्स बार मधले हे जेवढेही काही सादरीकरण आहेत हे सादरीकरणचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सरकार अनिवार्य करणार का? ते सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पूर्ण हे शासन दर 15 दिवसांनी, आठवड्यांनी किंवा 2 दिवसाआड शासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, गृह विभाग असेल आपल्याकडे जमा करायला लावणार का? आणि हे सर्व फुटेज ज्या एखाद्या व्यक्तीला लागेल, एखाद्या पत्रकाराला लागलं, एखाद्या कुठल्या व्हिसल ब्लोअरला लागलं तर त्याच्यासाठी ते माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून देणार का? अशी एखादी फुलप्रूफ जर आपण जोपर्यंत सिस्टीम तयार करणार नाही अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी कोणाला फसवण्याचा कोणाला चान्स मिळणार नाही, कुठे खोटे बोलण्याचा चान्स मिळणार नाही, तरच मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की हा कायदाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारे या डान्स बारला प्रतिबंध करू शकू. हा एक सामाजिक विषय अध्यक्ष महोदय. हा फक्त महिलांचाच विषय नाही तर महाराष्ट्रातल्या तरुण पिढ्यांचा, त्यांच्या भविष्याशी सुद्धा संबंधित विषय अध्यक्ष महोदय. मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयाचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी हा कायदा या ठिकाणी आणला आणि निश्चितच ज्यातले जे काही लूप होल्स असतील ते नियम बनवताना त्या लूप होल्सचा विचार करून एक फुलप्रूफ असा कायदा या ठिकाणी ते तयार करतील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आवाड साहेब. अध्यक्ष महोदय, या बिलावर बोलताना प्रोहिबिशन ऑफ ऑब्सिन डान्स इन हॉटेल्स, ऑब्सिनचा अर्थ हा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये फार वेगळा आहे आणि असे डान्सेस कधीच परमिट करता कामा नये. अश्लील या शब्दाचा गांभीर्यपूर्वक विचार करून या बिलात आणायला हवं. कुठलीही स्त्री आपल्या देहांगाचे प्रदर्शन करून नृत्य करण्यास तयार होणार नाही. उत्तर आहे. तिलाही सामाजिक भान असतं. या बिलामध्ये आपल्या इंट्रोडक्शन मध्ये स्त्रीचाच अपमान करण्यात आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की हे बिल आणलंय कशासाठी? हे बिल आणलंय कशाला? मुंबई नजरेसमोर ठेवून आपण बिल आणतो का? मग तमाशाचं काय करायचं? तमाशा ही आपली लोककला आहे. आपण त्याच्यावर कधी बोलतो का? त्या बारमध्ये काम करणारी माझी गरीब बहीण ही परिस्थितीनुसार तिथे जाते. तिच्यावर आलेली परिस्थिती कारणीभूत असते. तिच्या पोटाचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही? तिच्या मुलाबाळांचा आपण विचार करणार आहोत की नाही? तिच्या बेरोजगार नवऱ्याचा आपण विचार करणार आहोत की नाही? अश्लीलतेचं आपण, आणि हे लायसन्स राज आहे. लायसन्स मिळणारच नाही का? लायसन्स मिळणार है, सिर्फ एक का भाव 2 रुपया होने वाला है, सिर्फ पुलिस स्टेशन का रेट बनने वाला है. आपण असं म्हणणार आहात की जर असं काही वेगळं आम्हाला सापडलं तर सिनियर इन्स्पेक्टर सस्पेंड होईल, असं काय होणार आहे का? नाही होणार आहे. सगळं तसंच चालणार आहे. व्यवस्थेमध्ये काय बदल होणार आहे का? नाही होणार आहे. मग हे का करतो आपण? मग का करतो? सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ह आहेत. सुप्रीम कोर्टाचे बार म्हणजे हे डान्सिंग जे काय आहे त्याच्यावरती काही डायरेक्टिव्ह आहेत. ओ साहेब, काही डायरेक्टिव्ह आहेत, त्याचं पालन करायला हवं. आणि म्हणून मला वाटतं की हे बिल आपण आणलंय हे एका चांगल्या उद्देशाने आणलंय. पण ह्याच्यात अश्लील म्हणजे काय याचं वर्णन आम्हाला आपल्या तोंडातनं आपण स्पष्टपणाने महाराष्ट्राला सांगावं. कुठल्या नृत्य अश्लील ठरवणार?
जगामध्ये तमाशा अत्यंत शौकीन पद्धतीने बघितला जातो. या महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक या सभागृहातले सदस्य हे तमाशाचे शौकीन होते. ते अश्लील होतं का? आपण विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने डॉक्युमेंटरी तयार करतो आहोत. त्यांच्या मुलांनी वगैरे काय ऑब्जेक्शन घेतली, मुलींनी काहीतरी नावाला ऑब्जेक्शन घेतले. ते अश्लील होतं का? नव्हतं. अश्लील काय हे तुमच्या आणि माझ्या डोळ्यावर आहे. तुमच्या आणि माझ्या डोळ्यातली वासना कमी झाली की अश्लीलता कमी होते. तर तुमच्या आणि माझ्या डोळ्यातली वासनाच कमी झाली नाही, त्या कपडे घातलेल्या स्त्रीमधलं सुद्धा आपण ज्या नजरेने बघतो ती वासना अश्लीलच असतं. त्यामुळे मंत्री महोदय, आपण ही स्पष्टता या बिलात आणावी की अश्लील म्हणजे या सरकारला नेमकं म्हणायचंय काय. केवळ मॉरॅलिटी म्हणजे मॉरॅलिटी चेक म्हणून, म्हणजे आमच्या काळात मी एक गोष्टीला विरोध केलेला. पोलिसांनी या मरीन ड्राईव्ह वरती पोरपोरी बसतात ना, आणि मला याचा जाहीर विरोध आहे. म्हणजे मी आय टेक इट ऑन रेकॉर्ड. ते पोरपोरी बसतात, त्यांना ए चल रे उठ रे. अरे कशासाठी? गिरगावच्या 10x10च्या खोलीत राहणारं कुटुंबातला पोरगा पोरगी लग्न केल्यानंतर जर तिथे रात्री 9 नंतर जेवणानंतर येऊन बसणार असतील तर त्यांना तुम्ही हाकलणारे कोण? कोण? अरे तो नवरा बायकोला बोलायला तर जागा मिळाली पाहिजे. घरात बोलायला जागा नाही, झोपायला जागा नाही. अशा परिस्थितीत जेव्हा मुंबईकर राहतो तेव्हा तो जीवना मरणाच्या समस्या या मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरती आणि त्या वरळीच्या त्या नाक्यावरती सोडवतो, आणि आपण त्याला अश्लील समजतो. तो आपल्या डोळ्यातला भाव आहे. ते तिथे काय बोलतात ते आपण कधीच समजून घेतलेलं नाही. तेच आहे. रात्री आपल्या पोराबाळांना सोडून स्वयंपाक करून बारमध्ये येणारी ती बाई, ती नृत्य कसं करते हे बोयर साहेब ना आता तुम्ही बघितलं, ना आता मी, ना या बिल करणाऱ्यांनी बघितलंय. पण त्याला अश्लीलतेचा छाप मारून मोकळे झालो आपण. नुसतं नृत्य म्हणाला असतात तर आम्ही एवढी चर्चाही केली नसती. पण अश्लील नृत्य, अश्लील काय बाबा? ह्या बिल बनवणाऱ्यांना माहितीये का अश्लील म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय ऑब्सिन डान्स? हे फुल टू डेफिनेशन आम्हाला सांगा ना. सरकारने ऑब्सिन डान्सचं फुल टू डेफिनेशन आम्हाला सांगावं, आणि मग याची जबाबदारी घ्यावी की असं नृत्य झाल्यास सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जागच्या जागी सस्पेंड होईल. जसं आमचे एक मित्र म्हणाले की त्याचं रेकॉर्डिंग ठेवा आणि रेकॉर्डिंग चेक करा. आपल्या पोलिसांना तर तेवढंच काम बाकी राहिलंय. आपल्या पोलिसांना काय कामच राहिलेले नाहीत. इतकं व्यवस्थित झाली आहे न्याय आणि व्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था, की अजून वाढवा बोजा त्यांच्यावरचा. अहो, दिवसा ढवळ्या होणाऱ्या बलात्कार थांबू शकत नाही आपण. पोरींची होणारी छेडखानी थांबू शकत नाही आपण. टिंगलटवाळी सांगू शकत नाही आपण. आपण नको तिथे कशाला हात घालतोय? तेव्हा मला वाटतं की हे बिल हे फक्त हायर मॉरॅलिटी सेट करण्यासाठी आणलेलं बिल आहे. हे हायर मॉरॅलिटीच्या नादात सरकार एका वर्गाला समाज व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम करते. हे आपण करू नका. या बिलाला अंशतः का होईना पण माझा विरोध आहे. चला पुढे जाऊया. आता पुन्हा सूचना करा. बघा अजून सूचना एकदम थोडक्यात. हे विधेयक क्रमांक 53 मी संपूर्ण नावही घेत नाही. याला मी समर्थन करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय. माझी फक्त मंत्री महोदयांना एक विनंती आहे की मंत्री महोदय, ऑर्केस्ट्राच्या नावावरती अनेक ठिकाणी लायसन्स घेतले जातात आणि मग आपली रेड होते आणि अश्लील कृत्य म्हणून आपण बंद करतो. आता तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की आता आपण रस्त्याची कामं करताना सुद्धा जिओ टॅगिंग करतो. तर ज्या ठिकाणी गुन्हा करतो तर अशा ठिकाणी जर तुम्ही जिओ टॅगिंग करायला सुरू केलं आणि त्या संबंधित आस्थापनेला परत तुम्ही ऑर्केस्ट्राची परमिशनच देऊ नका. जर ते एकदा अश्लील कृत्य करत असतील तर भविष्यात सुद्धा तीच लोक तेच करतात. आणि हा आमचा अनुभव आहे. माझ्या मतदारसंघात मी रुई 36 मध्ये हा अनुभव घेतलाय. एकाच ठिकाणी ऑर्केस्ट्राची परमिशन वेळोवेळी घेतली जाते आणि त्याच ठिकाणी ह्या चुकीच्या तक्रारी येतात. त्यामुळे जिथे तक्रार होते अशा ठिकाणी जिओ टॅगिंगचा एक आपण भविष्यामध्ये याच्यामध्ये जर काही आणू शकलात तर नक्कीच याचा फायदा होईल आणि त्या ठिकाणी परत सेम आस्थापना चालू होणार नाही. धन्यवाद अध्यक्ष महोदय. साडम साहेब. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह आणि मद्यपान कक्ष
यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत विधानसभा विधेयक क्रमांक 53 वर मी सूचना देण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महाराज, मुळामध्ये आज हे बिल या सभागृहामध्ये आणण्याच्या मागे एक ट्रिगर आहे. आणि तो ट्रिगर काय आहे? तो ट्रिगर हा आहे की दीड महिन्यापूर्वी मरोळ अंधेरी ईस्ट या ठिकाणी दासी नावाच्या एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका इसमानं एका रात्रीमध्ये 1 कोटी रुपये उडवले. त्याची पहिल्या पानावरती पेपरला बातमी आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपला कायदा अस्तित्वात आहे त्यावेळेला अशा प्रकारे असा हा डान्स बार कसा सुरू आहे आणि असे ह्या इसमाने कसे पैसे उडवले याच्यावरती एक चर्चा, कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली. आणि त्याच्यातनं हा कायदा आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही सुधारणा, कायदा नाही सुधारणा त्याच्यातली, ही आणण्यात आली. अध्यक्ष महाराज, माझा जो काही समज आहे तो समज असा आहे की आपण कायदा केलेला आहे, परंतु या कायद्यातनं पळवाट काढण्याकरता ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेस त्या अधिनियमाखाली परवानगी घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे डान्स बार चालवले जातात. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह परफॉर्मन्सेसला सुद्धा या कायद्याच्या एम्बिट मध्ये आणण्याकरता, मी चुकत असेल तर मला करेक्ट करा मंत्री महोदय, बरोबर आहे ना, त्या एम्बिट मध्ये याकरता आणण्याकरता आपण ही सुधारणा या ठिकाणी केली आहे. अध्यक्ष महाराज, परंतु आपला 2016चा कायदा अस्तित्वामध्ये असताना सुद्धा सर्रासपणे काही एरियाजमध्ये, म्हणजे समजा दहिसरचा टोल नाका क्रॉस केला की मग मीरा रोड आणि ह्या सगळ्या भागामध्ये दोन्ही बाजूला सगळं तेच वातावरण आहे, किंवा पनवेल आणि या सगळ्या अशा विशिष्ट, आणि तसे असे काही मुंबई शहरामध्ये दासीसारखे अजूनही असे जॉईंट्स आहेत जे आधीसारखेच चालतात. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे हे जर खऱ्या अर्थानं आपल्याला मुळासकट उखडून फेकायचं असेल तर या कायद्यामध्ये सुधारणा आणली पाहिजे. चांगलं आहे, ही चांगली सुधारणा आणली आहे मंत्री महोदय, मी तुमचे अभिनंदन करतो. परंतु त्याचबरोबर हे कायद्यानुसार या ठिकाणी हे चाललंय की नाही चाललंय हे पाहायची जबाबदारी कोणाची असते? अध्यक्ष महाराज, ही पाहायची जबाबदारी तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनची असते, तिकडच्या पीआयची किंवा सिनियर पीआयची असते. आणि त्यामुळे या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या ज्युरिस्डिक्शन मध्ये झालं तर जोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिकडच्या सिनियर पीआय किंवा पीआय वरती येत नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपण अशा 10 सुधारणा जरी आणल्यात ना या कायद्यामध्ये तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण 2016 मध्ये केलेल्या कायद्याची अंमलबजावणी जर आपल्याला करायची असेल, इम्प्लिमेंटेशन त्याचं व्यवस्थित करायचं असेल तर सुधारणा आणणं ठीक आहे, परंतु लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटी जी आहे तिकडची, त्या लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटीवरती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून त्यांना या कायद्यामध्ये जोपर्यंत आपण आणत नाही, त्यांना याच्या एम्बिटमध्ये जोपर्यंत आपण आणत नाही, किंवा अशा प्रकारची घटना आढळल्यास त्यांना काय शिक्षा होणार हे जोपर्यंत या कायद्यामध्ये नमूद केलं जात नाही तोपर्यंत अशा किती सुधारणा आणल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे माझी सूचना एवढीच आहे, सुधारणा चांगली आहे, परंतु त्या सुधारणेबरोबर अशा प्रकारची घटना जर एखाद्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये घडली तर त्या पोलीस स्टेशनचा सिनियर पीआय वर त्याला जबाबदार धरून त्यांच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे. कारण हे ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे हे कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे अध्यक्ष महाराज हे सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपला उद्देश फार चांगला आहे आणि त्यामुळे आपल्याला हे सर्व बंद करायचं आहे, पण खाली आपण केलेल्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन खाली कितपत होत आहे, किती सिरियसनेसनी होत आहे
आणि त्यामुळे ते इम्प्लिमेंटेशन करणारी अथॉरिटी जोपर्यंत आपण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करत नाही तोपर्यंत या सुधारणेचा काही उपयोग होणार नाही अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या सुधारणेबरोबरच माझी तुम्हाला ही विनंती आहे मंत्री महोदय की अशा प्रकारची घटना घडल्यास तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआयची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून त्यांना जबाबदार धरून त्यांनाही काय शिक्षा होणार हे सुद्धा ह्या कायद्यामध्येच आपण नमूद करावं आणि ती उपसूचना मांडून हा कायदा आपण पारित करावा, ही सुधारणा आपण पारित करावी, अशा प्रकारची माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज. धन्यवाद. पुढे जाऊ. नाही आता बरं, लंगे साहेब बोला. दोन मंत्री महोदय थांबा. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सूचना मांडा थोडक्यात. महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह आणि मद्यपान कक्ष यांच्यामधील अश्लील नृत्य प्रतिबंध घालण्याबाबत महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 यामध्ये आणखी सुधारणा करण्याबाबतचे जे विधायक आहे ते अतिशय चांगलं आहे. याला जोडूनच मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की जसं शहरी भागामध्ये डान्स बार आहेत तसेच ग्रामीण भागामध्ये काही कला केंद्र आहे आणि ह्या कला केंद्रांचं लायसन कोण देतं. आणि माझं असं मत आहे की जसं आपण बाररूमला त्या ठिकाणी काही निर्बंध आणणार आहात त्याच पद्धतीच्या कला केंद्रांमध्ये देखील काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात आणि म्हणून या कला केंद्रांवर देखील आपण या विधायकामध्ये काही निर्बंध आणणार आहात का, हा माझा प्रश्न मंत्री महोदयांना आहे. चला शेवटचं राजू तोड सांग थोडक्यात सूचना मांडा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम 53 विधेयकाला मी समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाने अतिशय चांगलं असं विधेयक ह्या ठिकाणी आणलं. या विधेयकासोबत माझी एक छोटीशी एक सूचना आहे की सन्मान्य सर्व सदस्यांनी आपापल्या सूचना दिल्या. अध्यक्ष महोदय, या डान्स बार आणि अश्लील नृत्य करण्यामध्ये अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. खास करून मुंबईमध्येच या गोष्टी घडतात. ग्रामीण भागातून आणि इतर भागातून आलेला या ठिकाणी आलेला हर व्यक्ती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या अध्यक्षमध्ये. माझी सूचना आहे अध्यक्ष या माध्यमातून की अश्लील नृत्य करणारे जे काही नृत्यांगना असतील, डान्स करणारी व्यक्ती असतील, त्याची आयडेंटिटी असणं फार गरजेचं आहे. आणि ती आयडेंटिटी करून ज्यांना नृत्य करायचं आहे त्यांची नोंद ही पोलीस विभागात असली पाहिजे. जेवढे लोक त्या ठिकाणी नृत्य करतील, डान्स करतील किंवा गायन करतील, जे करतील ते त्यांची तपासणी ही प्रत्येक महिन्याला होणं हे गरजेचं आहे. त्या ठिकाणी जाताना एंट्री आणि येताना एंट्री याची सुद्धा नोंद होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आणि जेणेकरून अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी बंधन जर राहिलं तर जाणारी व्यक्ती, येणारी व्यक्ती त्यालाही असं वाटतं की आपण त्या ठिकाणी जाणारी व्यक्ती ही कशा उद्देशाने जातो आणि ज्या ठिकाणी नृत्य करणारी जी व्यक्ती आहे त्यालाही त्याचं काहीतरी गांभीर्य राहते. आणि म्हणून अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदय. मंत्री महोदय, मी फार काही जास्त बोलणार नाही. थोडीशी छोटीशी सूचना आहे की अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये विधेयक आणलेलं आहे, त्याच्यात सुधारणा करायची 53 बारच्या संदर्भामध्ये याच्या बाबतीमध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही, ते आणलंही पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता मगाशी काही सदस्यांनी सांगितलं तर एक सूचना अशी आहे की प्रामाणिक गायक असतील, वादक असतील, ऑर्केस्ट्रा चालवणारे कलाकार असतील, यांच्या बेरोजगारावरती मात्र फार मोठा याचा परिणाम या विधेयक येण्यामुळे, कारण तुम्ही सगळंच याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्यावर तो परिणाम होईल का याचं बघितलं पाहिजे. परवान्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया ह्या कठोर झालेल्या आहेत. फक्त त्याचा पोलीस स्टेशनमध्ये काही सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे रेट मात्र डबल होतील असं या ठिकाणी वाटतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये नृत्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक सुधीर भाऊंनी जे विचारलं की अश्लील नृत्य म्हणजे काय, शेवटी काही सन्माननीय सदस्यांनी आपलं मत मांडलं. शेवटी प्रत्येकाचा चष्मा वेगळा आहे. चष्मा कुठला घालून आपण नृत्य बघतो त्याच्यावरती ते नृत्य अवलंबून आहे. आपण जाहीर समजा ऑर्केस्ट्रा जर का चालू ठेवला, एखाद्या फंक्शनमध्ये ऑर्केस्ट्रा बोलवला, त्याही ठिकाणी नृत्य जर का झालं तर बघणाऱ्यांना ते चांगलंही वाटतं आणि अश्लील बघणाऱ्यांना अश्लीलही वाटतं. तर या अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी समजा जर का परवानगीची वेळ आली तर याला जबाबदार कोण राहील, परत त्याच्या लायसन्ससाठी किंवा त्याच्या कार्यक्रमावर बंदी आणली जाईल.
तिसरा विषय जो बऱ्याचशा सदस्यांनी जो सांगितला की या अशा स्वरूपाचा बारलाच डोळ्यासमोर, मुंबईतल्याच बारला आपण डोळ्यासमोर ठेवून जर का हे विधेयक आणत असणार तर ग्रामीण भागामध्ये समजा जर का अशा प्रकारचे कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमांवरती परिणाम होऊ शकतो का, या बाबतीमध्ये थोडासा आपण विस्तारात खुलासा करावा. नरके महोदय, हे विधेयक आणल्याने याच्यामध्ये सुधारणा आणली, अतिशय चांगलं सुधारणा आणली, मी स्वागत करतो. मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे सुधाकर नाईक साहेबांच्यापासून आर पाटलांच्यापासून या डान्स बार बंदीवरच्या कायद्यासाठी आणि अश्लील नृत्य बंद होण्यासाठी अनेक विधेयकं या ठिकाणी आले, अनेक वेळा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा केल्या गेल्या. मगाशी जितेंद्र आव्हाडांनी अंशतः विरोध सांगितला. मी आपल्याला निश्चित सांगतो की हे विधेयक आणण्यामागचं उद्देश आणि कारणं निश्चितपणे सगळ्यांना कल्पना आहे. मगाशी साटम साहेबांनी सांगितलं की कोट्यावधीची उधळण, कोट्यावधी रुपये एका रात्रीमध्ये उधळले जातात. तरुण पिढी बरबादीकडे जायला लागलेली आहे. सरकारी अधिकारी माझ्या माहितीप्रमाणे आणि कॉन्ट्रॅक्टर आमच्या जिल्ह्यातून या पनवेलला यायचे आणि पहाटे परत निघून जायचे. अशा पद्धतीचे वातावरण या डान्स बारवरती आहे. मला वाटते ह्याच्या मागचं उद्देश आणि कारण एकच आहे, अश्लील नृत्याला बंदी केली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे उधळले जातात, तरुण पिढी बरबादीकडे जाते. ऑर्केस्ट्रा असू देत, बाकीच्या गोष्टी सगळ्यांना मान्य आहे. खरोखर मंत्री महोदयांना मला विचारायचं आहे की ही सुधारणा आणल्यानंतर आपल्या हातामध्ये कायदा आहे, आपण त्या महिलांचं संरक्षण करू शकतो. ऑर्केस्ट्रा असतील, कलाकार असतील, जे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कला किंवा आपलं सादरीकरण करतात, त्यांना कुठे अडचण नाही. परंतु खरोखर हा कायदा अंमलात आणायचा असेल तर कायद्याचं रक्षण करते आपण आहे, आणि खरोखर करायचं असेल तर या सुधारणांनी पाठिंबा देतो. मग त्यामध्ये CCTV बसवा किंवा आणि काही गोष्टी बसवा, परंतु एक पालन आपण योग्यरित्या कठोर करावं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कल्पना की तरुण पिढी बरबाद होते. या ठिकाणी अनेक गँगवार या ठिकाणी झालेले आहेत. या असल्या गोष्टी बंद करण्यासाठी कडक कायदा त्या तुम्ही करा. त्याच्यामध्ये कलाकारांचं नुकसान होऊ नये या सगळ्या बाबी एका बाजूला ठेवा, परंतु जिथं गुन्हेगारी वाढते अशा स्वरूपामध्ये कडक कायदा करा, त्याची अंमलबजावणी होऊ देत. हे प्रत्यक्षात दिसायला पाहिजे, हे प्रत्यक्षात त्याचा अंमल झाला पाहिजे. आणि मला वाटते गृह खातं याच्याकडं, आज गृह खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि बिल हा पण गृहमंत्री या ठिकाणी आज आपण भोईर साहेब पण सादर करताय. ह्याचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल व्हावा, ज्याच्यामध्ये कलाकार मरता कामा नये, तो अश्लीलता आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी आणि अमाप पैशाची उधळण होते, तरुणांचं जीवन वाचलं पाहिजे, या दृष्टीनं आपण त्याची अंमलबजावणी खरोखर करणार का, याच विषयी आपल्या आहे. जर एखादा पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्याचं डायरेक्ट सस्पेन्शन त्या ठिकाणी करा. हा कायदा चांगल्या पद्धतीनं आपण आचरणात आणा, एवढीच या विधेयकाला निमित्तानं मी आपल्याला कल्पना देतो. या विधेयकाला आमच्या सर्वांचाच एकमतानंच पाठिंबा असणं काय अडचण नाही आहे. आपण या ठिकाणी या कायद्याचं रक्षणासाठी आणि या जे विधेयक आणलं त्याला मी पाठिंबा. धन्यवाद. श्री राजेश बकाने. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विधेयक क्रमांक 53ला माझं समर्थन आहे, पण अध्यक्ष महोदय 1-2 मिनिटं मी घेणार आहे, कारण कायदेशीर घडामोडीचा क्रम हा सुद्धा आपण या ठिकाणी बघायला पाहिजे की 2005 मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने म्हणजे गृहमंत्री R पाटील असताना मुंबई पोलीस कायद्यात बॉम्बे पोलीस ॲक्ट 1951 दुरुस्ती करून कलम 33A अंतर्गत डान्स बारवर बंदी घातली होती आणि 2006 मध्ये उच्च न्यायालयाने ही बंदी रद्द ठरवली. अध्यक्ष महोदय, 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं, पण 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा डान्स बारवर बंदीसाठी नवीन कायदा संमत केला, पण ऑक्टोबर 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा कायदाही असंविधानिक ठरविला. अध्यक्ष महोदय, 2016 मध्ये देवाभाऊंच्या सरकारने, फडणवीस सरकारने महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सिन डान्स इन हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन ॲक्ट 2016 हा नवा कायदा आणला. अध्यक्ष महोदय, यात CCTV बंधन, दारूबंदी, धार्मिक स्थळापासून अंतर, वेळेचं बंधन, हे सगळं काही त्यामध्ये ठरवून दिलं आणि त्या
याच्यामध्ये काही हॉटेल मालक 2019 मध्ये याचिका त्यांनी दाखल केली आणि त्या याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही कडक निर्बंध बाजूला ठेवून हे चालू देण्यात यावं असं सांगितलं. मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती करतो की आपण या ठिकाणी नियम बनवतो, पण नियम बनवल्यानंतर ते पाळले जातात की नाही याचा काटेकोरपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी होते की नाही ही याची सुद्धा जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर फिक्स करण्यात यावी, म्हणजे जेणेकरून हे नियम त्या ठिकाणी पाळले जातील. धन्यवाद. चला मंत्री महोदय उत्तर. मंत्री महोदय, सन्माननीय मंत्री महोदय. मंत्री महोदय उत्तर. अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी जे सुधारणा विधेयक ठेवण्यात आलं त्याच्यामध्ये अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनेकांनी सूचना केल्या, अनेकांनी चिंता व्यक्त केली, अनेकांनी या सुधारणा विधेयकाचं स्वागत केलं. याच्यामध्ये सर्वश्री सन्मान्य सुधीरजी मुनगंटीवार, सन्मान्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य संजयजी केळकर, सन्मान्य नितीनजी राऊत, सन्मान्य राजूभाऊ तोडसाम, सन्मान्य अनिल पाटील साहेब, सन्मान्य सुमितजी वानखडे, सन्मान्य जितेंद्रजी आव्हाड, सन्मान्य विक्रमजी पाचपुते, सन्मान्य अमितजी साटम, सन्मान्य राजेजी बकाने आणि इतर सदस्यांनी आपले वेगवेगळे मतं ह्या सुधारणा विधेयकाच्या अनुषंगाने या ठिकाणी सभागृहात मांडले. आता राजेश बकांनी सांगितलं की 2005 साली याच्यामध्ये सरकारनं सुधारणा करण्याचे प्रयत्न केले, परंतु न्यायालयामध्ये पुढचे लोक गेले आणि त्याच्यामध्ये त्याला स्थगिती मिळाली होती. परंतु या ठिकाणी आपण अभिनंदन केलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की ज्यांच्या सतत ह्या डान्स बार चालणाऱ्या मुंबईमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे डान्स बार चालत होते आणि त्याच्यामुळे जे वेगवेगळे कुटुंब, संपूर्ण राज्यातले किंवा देशातले कुटुंब अनेक ठिकाणी बर्बाद होते. आता अमित जे मुंबईचे अध्यक्ष आहे आणि त्यांना मुंबईची परिस्थिती जास्त चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्यांनी त्याच्यामुळे आत्ताच झालेलं उदाहरण देखील या ठिकाणी सभागृहात सांगितलं. त्याच्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती थांबली पाहिजे. याच्याकरिता 2016 साली महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृह, मद्यपान कक्ष या ठिकाणी काम करणाऱ्या महिला यांचे प्रतिष्ठेला संरक्षण देण्याकरिताचा कायदा तयार केला आणि तो कायदा यशस्वीपणे आपण 16 एप्रिल 2016 पासून या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली. कायदा एवढा कडक होता, त्याच्यामध्ये शिक्षेच्या तरतुदी एवढ्या कडक आहेत की त्याच्यामुळे सुधीरभाऊ आपल्या राज्यातल्या डान्स बारची संख्या त्या ठिकाणी कमी होती. नंतर आपापल्या काही सदस्यांनी या ठिकाणी संशय व्यक्त केला की बाबा याची अंमलबजावणी होत असताना किंवा याचं उल्लंघन काही ठिकाणी केल्या जाते तर याला स्थानिक व्यवस्था त्या ठिकाणी जबाबदार आहे का, ही देखील बाब अमितजी शासनाच्या त्या ठिकाणी लक्षात आली. शासनाने जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याच्यामध्ये कलम 33 अंतर्गत जे आपण आधीच्या काळामध्ये ऑर्केस्ट्राची परवानगी त्या ठिकाणी दिली आहे, या ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आड काही ठिकाणी या पद्धतीचे चुकीचे कामं चालतात, ज्याच्यामध्ये शिक्षेची तरतुदी अतिशय सौम्य आहे. त्याच्यामुळे तो ऑर्केस्ट्रावाला पकडला गेला, त्याच्यावर कारवाई झाली तरी तो पुन्हा आपली तेवढी शिक्षा भोगून किंवा काहीतरी तरतूद करून पुन्हा त्याच्या मागे लागते. मग त्याच्यामध्ये शासनाने असा पुढाकार घेतला की आपण जो 2016 साली कडक कायदा केला, ह्या कायद्याच्या अंतर्गत आता ह्या ऑर्केस्ट्राला त्या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी शिक्षेची तरतुदी मोठी ठेवली आहे. अशा ठिकाणी जर का बिना परवानगीनं अश्लील नृत्य त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं, त्याच्यामध्ये आपण 5 वर्षाची शिक्षेची तरतूद किंवा 25 लाख रुपयाचा त्या ठिकाणी दंड किंवा दोन्ही याची प्रोव्हिजन ठेवली आहे. परवानगी घेतली, परवानगी कुठल्या कामाकरिता दिली, ऑर्केस्ट्रा करता दिली, परंतु त्या ठिकाणी जर का अश्लील नृत्य किंवा इतर काही चुकीच्या बाबी त्या ठिकाणी आढळून आल्या तर 3 वर्षाची सजा त्या ठिकाणी आणि 10 लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी ठेवला किंवा दोन्ही याची तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा जो कायदा आहे हा दखलपात्र आहे आणि अजामीन आहे आणि दखलपात्र कायदा आपण याच्यामध्ये प्रोव्हिजन केली आहे. त्याच्यामुळं निश्चितच आपण जेव्हा ऑर्केस्ट्राची परवानगी ह्या 2016च्या कायद्याच्या अन्वय अंतर्गत त्याच्या अंतर आणू तर निश्चितपणे याचा फरक त्या ठिकाणी पडलेला दिसेल. त्याही अनुषंगानं याच्यानंतरही हा कायदा सुधारणा केल्यानंतर आपण हा जो नवीन कायदा आणू त्याहीपेक्षा जर का याच्यामध्ये फरक पडला नाही तर आपण ज्या ज्या सूचना याच्यामध्ये केला त्याचा देखील भविष्यात समावेश करून अजून हा कठोरातला कठोर कायदा त्या ठिकाणी करू. म्हणून आज सभागृहातला हे जे बिल या ठिकाणी सादर करण्यात आलं
म्हणून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतो की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 हे एकमताने संमत करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. प्रश्न असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, आणि बिल पूर्ण व्हायचं आहे ना मंत्री महोदय, तुम्ही पुढचं मांडा. प्रभारी मंत्री भाऊ सदरी भाऊ बिल भोयर साहेब झाला नाही, शेवटचा पार्ट राहिला. भोयर साहेब तुम्ही मांडा नाही. प्रभारी मंत्री भोयर साहेब पूर्ण मांडला नाही तुम्ही. महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये दर्शवण्यात आलेल्या अर्धा तास चर्चा उद्या घेण्यात येतील. कामकाज पत्रिकेतील 2 विधेयक झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरील चर्चेस सुरुवात करण्यात येईल. एक हे बिल उद्या झाला देतो. अध्यक्ष महोदय, मंगळवारच्या दिवशी अर्धा तास चर्चा दर्शवण्यात आली होती. त्यानंतर ठीक आहे, नंतर ती पोस्टपोन होत गेली. आमची विनंती अशी आहे, माझी आणि सुधीर भाऊंची, म्हणजे ज्या त्या दिवशीच्या होत्या त्या प्रायोरिटीने, आपणही होता त्या दिवशी अध्यक्ष महोदय तालुका अध्यक्ष म्हणून, आमच्या प्रायोरिटीवर घेण्यात याव्या त्या आपण घेतल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय. काय घेता येईल? हा घेता येईल. ची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. डान्सबार विरोधी कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर करण्यात आलं आहे. डान्सबार विरोधी कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. डान्सबारचा मुद्दा सातत्यानं लोकशाही मराठीनं देखील लावून ठेवलेला होता आणि अखेर या लढ्याला यश आलेलं आहे. डान्स बार संदर्भातली या घडीची सर्वात मोठी बातमी. डान्स बार विरोधी कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर करण्यात आलेलं आहे. स्वतः भोयर यांनी या संदर्भामध्ये हे विधेयक मांडलेलं होतं आणि अखेर डान्स बार विरोधी कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे.
कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर झाल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. सरकारनं उचललेलं हे सर्वात महत्वाचं पाऊल आहे. डान्स बार विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक अखेर विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी. लोकशाही मराठीनं सातत्यानं या संदर्भातला पाठपुरावा केलेला होता आणि पाठपुराव्याला अखेर यश आलेलं आहे. डान्स बार विरोधी कायदा सुधारणा विधेयक अखेर मंजूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.